देवानंद पवार यांनी ग्रामस्थांसह दिला होता उपोषणाचा इशारा। मारुती पेठ येथे रस्त्याच्या बाजूला नाल्या नसल्यानं ग्रामस्थांच्या घरामध्ये पावसाचं पाणी घुसून झालं होतं नुकसान। मेहकर विधानसभा राष्ट्रीय काँग्रेसचे समन्वयक देवानंद पवार यांनी पाहणी करून ग्रामस्थांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तहसीलदार, कृषी सहाय्यक, तलाठी, ठेकेदार, इंजिनियर यांच्याकडे करून त्वरित रस्त्याच्या दुतर्फा नाली केली नाही तर ग्रामस्थांसह उपोषणाला बसेल असा इशारा देवानंद पवार यांनी दिला होता। मेहकर तालुक्यामध्ये 12 जून रोजी जोरदार पाऊस झाला असून ग्राम मारुती पेठ येथे नवीन सिमेंट रस्त्याचं काम झालं आहे। रस्त्याच्या बाजूला नाली बांधकाम झालं नसल्यानं रस्त्यावरून वाहणारं पावसाचं पाणी ग्रामस्थांच्या घरात घुसलं। अन्नधान्य आणि इतर वस्तूंचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। त्याबाबतची माहिती मिळताच मेहकर विधानसभा समन्वयक देवानंद पवार यांनी ग्राम मारुती पेठ येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांना दिलासा दिला। संबंधित कृषी सहाय्यक, तलाठी यांना माहिती देऊन तात्काळ पंचनामा करावा व नालीचं काम करावं, ग्रामस्थांची झालेली नुकसान भरपाई द्यावी असे यावेळी सांगितलं आणि तहसीलदार निलेश मडके यांना भ्रमणध्वनीवरून सदर माहिती दिली व उपाययोजना करून ग्रामस्थांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उपोषण करावं लागेल असा इशारा प्रशासनाला दिला। ठेकेदार व इंजिनियर यांनाही देवानंद पवार यांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल घेत काही तासातच तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने नाली खोदकाम करून सिमेंट पाईप टाकले, तात्पुरती पाण्याची उपाययोजना केली। त्यामुळे मारुती पेठ येथील ग्रामस्थांनी देवानंद पवार यांचं अभिनंदन करून आभार मानले। हाकेला धावून येणारा माणूस म्हणून देवानंद पवार यांची मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये ओळख आहे। अभिनंदन करून आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा उन्नती लाईव्ह करिता विशेष प्रतिनिधी लक्ष्मण ताजने।